नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची व्हिडिओ मित्रांनो लग्नपत्रिका बॅन एडिटिंग याच्यावर केलेली आहे। मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लग्नपत्रिका बॅन एडिटिंग कशा प्रकारे करायची। तुम्ही पाहू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये आजची बॅन एडिटिंग केलेली आहे। मित्रांनो तुम्हाला जर अशाच प्रकारे बॅन एडिटिंग करायची असेल तर आजची व्हिडिओ संपूर्ण पहा। मित्रांनो व्हिडिओ बघताना तुम्हाला काय प्रॉब्लेम आला किंवा मटेरियल डाउनलोड करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टा पेजला मेसेज करा। नक्कीच तुमच्या मेसेजचा रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन। मित्रांनो चला व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पिक्सल टॅब ओपन करायचं आहे। पिक्सल लॅब ॲप ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो 3 डॉटवर जायचं आहे। नंतर इमेज साईजवर जायचं मित्रांनो। इथं 10 ते 20 करायचं मित्रांनो। अशा प्रकारे न्यू टेक्स्ट याला डिलीट करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं मित्रांनो, प्लसच्या आयकॉनवर जाऊन बॅकग्राऊंड घ्यायच्यानंतर 3 लाईन्सवर जाऊन फोटोजमध्ये यायचं। फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर अशा पद्धतीने एक PNG दिले आहे मित्रांनो, बॅकग्राऊंड PNG हे अशा पद्धतीने ॲड करायचे। ॲड केल्याच्यानंतर अशा पद्धतीने ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, प्लसच्या आयकॉन जाऊन फॉर्म गेल्याच्यानंतर फोटोजमध्ये यायचं। फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर एक आपण फुलाची PNG दिली आहे मित्रांनो, फुलाचा हार PNG दिली आहे मित्रांनो। तिला सुद्धा अशा प्रकारे ॲड करायची। अशा प्रकारे तिला सुद्धा ॲड करून घ्या मित्रांनो। ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे, न्यू टेक्स्टवर जायचं आहे। न्यू टेक्स्टवर गेल्याच्यानंतर इथं क्लिक करायचं मित्रांनो आणि इथं टाकायचं नाव मित्रांनो, श्री गणेशाय नमः। जे तुम्हाला टाकायचं असेल ते नाव इथं टाकून घ्यायचं मित्रांनो। त्यानंतर त्याला अशा पद्धतीने एक कलर द्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर एक फॉन्टमध्ये जायचं आहे आणि त्याला अशा पद्धतीने एक फॉन्ट लावायचा आहे मित्रांनो। अशा पद्धतीने त्याला सेट करायचं आहे। मित्रांनो सेट झाल्याच्यानंतर मित्रांनो मला प्लसच्या आयकॉन जाऊन फॉर्म गेल्याच्यानंतर फोटोजमध्ये जायचं आहे। फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर एक गणपती बाप्पांची PNG दिली आहे मित्रांनो, तिला सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ॲड करायचं आहे, सेट करायचे मित्रांनो। सेट झाल्याच्यानंतर परत प्लसच्या आयकॉन जायचं, फ्रॉम गॅलरी। नंतर एक स्नेह निमंत्रण अशी PNG दिली आहे मित्रांनो, ती सुद्धा ॲड करून घ्या। अशा पद्धतीने ॲड करायची मित्रांनो, तिला सुद्धा अशा पद्धतीने ॲड करून घ्या मित्रांनो। तिला सुद्धा ॲड झाल्याच्यानंतर तिला अशा पद्धतीने सेट करायचे मित्रांनो। अशा पद्धतीने सेट करून घ्या तिला सुद्धा। अशा पद्धतीने सेट करा। सेट झाल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवर जायचं, न्यू टेक्स्टवर जायचं, इथं सर्च करायचं आहे। अशा पद्धतीने टाईप करायचं, एक कलर द्यायचा मित्रांनो, त्याला सुद्धा एक फॉन्ट लावायचा आहे। अशा पद्धतीने त्याला सुद्धा एक फॉन्ट लावायचा आहे। त्याची साईज थोडीशी बारीक करायची मित्रांनो। अशा पद्धतीने साईज बारीक करून घ्या। तो सुद्धा सेट झाल्याच्यानंतर परत प्लसच्या आयकॉन घ्यायचं, न्यू टेक्स्ट। नंतर इथे जे कोणते तुमच्या नवरदेवाचं नाव असेल ते नाव टाकून घ्यायचं। अशा प्रकारे त्याला सुद्धा एक कलर द्यायचा मित्रांनो। फॉन्टमध्ये जाऊन त्याला एक फॉन्ट लावायचा आहे। अशा प्रकारे झूम करा मित्रांनो। अशा प्रकारे सेट करा। अशा प्रकारे सेट झाल्यानंतर परत प्लसच्या आयकॉन जायचं, न्यू टेक्स्टवर जायचं आहे। इथे जे काही नाव असेल अशा प्रकारे जे नाव असतील ती नावं इथं टाकून घ्यायची मित्रांनो। अशा प्रकारे साईज बारीक करून घ्या। अशा प्रकारे ओके, अशा प्रकारे इथं टाकायचे। त्याला सुद्धा एक कलर लावायचा मित्रांनो। अशा प्रकारे ब्लॅक कलर लावा आणि फॉन्ट लावायचा त्याला सुद्धा। अशा प्रकारे त्याला सुद्धा एक फॉन्ट लावायचा मित्रांनो। अशा प्रकारे हा फॉन्ट लावा मित्रांनो त्याला। अशा प्रकारे सेट करायचं आहे। अशा प्रकारे सेट करून घ्यायचं एकदम
सेट झाल्याच्या नंतर आपल्याला नवरीचं नाव टाकायचं आहे मित्रांनो. त्यासाठी प्लसच्या आयकॉनवर जाऊन न्यू टेक्स्ट इथे टाकायचं आहे ची चौका. अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर त्याला एक कलर द्यायचा मित्रांनो अशा प्रकारे. नंतर त्याला सुद्धा एक फॉन्ट लावायचा आहे अशा प्रकारे. त्याला सुद्धा सेट करून घ्या. नंतर परत प्लसच्या आयकॉनवर जाऊन न्यू टेक्स्ट जे काय तुमच्या नवरीचं नाव असेल ते नाव टाकायचं अशा प्रकारे मित्रांनो. जे काही नवरीचं नाव असेल ते नाव टाकून घ्यायचं अशा प्रकारे. त्याला साईज मोठी करायची थोडीशी अशा प्रकारे. त्याला सुद्धा सेट करत त्याला सुद्धा मित्रांनो फॉन्ट लावायचा अशा प्रकारे. फॉन्ट लावा त्याला सुद्धा अशा प्रकारे. त्याला एक कलर लावायचा मित्रांनो. ओके अशा प्रकारे सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, प्लसच्या आयकॉनवर जायचं. फ्रॉम गॅलरी गेल्याच्या नंतर फोटोजमध्ये जायचं आहे. आपण एक अशा प्रकारे एक PNG दिलेली आहे मित्रांनो. त्याला शो येण्यासाठी एक PNG दिली आहे मित्रांनो. त्याला सुद्धा ॲड करून घ्यायची अशा प्रकारे. अशा प्रकारे तिला सुद्धा ॲड करून घ्यायचे. ॲड झाल्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर जायचं. फ्रॉम गॅलरीवर गेल्याच्या नंतर परत तीच PNG पुन्हा ॲड करायची मित्रांनो. अशा प्रकारे ॲड करा केलं सुद्धा मित्रांनो. अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे तिला सुद्धा मित्रांनो. ॲड करायचे तिला सुद्धा. नंतर प्लसच्या आयकॉनवर जायचं. न्यू टेक्स्टवर जायचं मित्रांनो. टेक्स्टवर जायचं. इथं न्यू टेक्स्ट हे कट करायचं आहे आणि जे काही मुलीच्या इकडचं नाव असेल ते नाव अशा प्रकारे ॲड करायचं मित्रांनो. त्याला सुद्धा सेम तीच प्रोसेसिंग अशा प्रकारे. त्याला सुद्धा ब्लॅक कलर द्यायचा आहे. ब्लॅक कलर दिल्याच्यानंतर त्याला सुद्धा एक फॉन्ट लावायचा मित्रांनो अशा प्रकारे. त्याला सुद्धा एक फॉन्ट लावा अशा प्रकारे. त्याला सुद्धा एक फॉन्ट लावायचा आहे अशा प्रकारे. फॉन्ट लावल्याच्या नंतर मित्रांनो याच्यावर क्लिक करायचं आहे. नंतर परत प्लसच्या आयकॉनवर जाऊन फ्रॉम गेल्याच्या नंतर 3 लाईन्सवर जाऊन परत ते फुलं ॲड करायचे मित्रांनो अशा प्रकारे. जी वरच्या नावाला ॲड केली ती मित्रांनो ती सुद्धा इथेच आहे अशी ॲड करायची. याला सुद्धा अशा प्रकारे ॲड करून घ्या. साईज छोटी अशा प्रकारे ॲड करायची. त्याला सुद्धा परत कॉपी करायचं. त्याला फक्त उलटा करायचं अशा प्रकारे. अशा प्रकारे ॲड करा. त्याला सुद्धा ॲड झाल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर जायचं. फ्रॉम गॅलरीवर जायचं मित्रांनो. 3 लाईन्सवर जाऊन फोटोजमध्ये जायचं. फोटोजमध्ये गेल्याच्या नंतर अशा प्रकारे यांचा शुभ सोहळा अशा प्रकारे एक PNG दिली आहे. तिला सुद्धा अशा प्रकारे ॲड करून घ्या मित्रांनो इथे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, परत प्लसच्या आयकॉनवर जाऊन फ्रॉम गॅलरी जे कोणता तुमच्या नवरदेवाचा आणि नवरीचा फोटो असेल तो फोटो इथे ॲड करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे. ॲड करायचं मित्रांनो. तुम्हाला जर फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल मित्रांनो तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे. इथे जाऊन तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे फोटोचं बॅकग्राऊंड फक्त 2च मिनिटात रिमूव्ह करायचं. नंतर परत प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे. न्यू टेक्स्टवर जायचं आहे. इथं न्यू टेक्स्टवर क्लिक करून डबल टॅप करून अशा प्रकारे तुमचा विवाह कधी असेल अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं मित्रांनो. साईज थोडीशी बारीक करायची. त्याला सुद्धा एक फॉन्ट द्यायचा मित्रांनो. कलर देऊन त्याला सुद्धा फॉन्ट द्या एक अशा प्रकारे. त्याला फॉन्ट द्यायचं आहे अशा प्रकारे. त्याला सुद्धा एक फॉन्ट द्यायचा मित्रांनो.
अशा प्रकारे त्याला समोर साईड सारून घेऊ मित्रांनो. ओके, त्याची साईज अशा प्रकारे बारीक करायची. अशा प्रकारे त्याला सुद्धा ॲड करून घ्यायचे. ॲड झाल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉन जाऊन फ्रॉम गॅलरीवर गेल्याच्यानंतर 3 लाईन्स फोटोजमध्ये याच्यानंतर हळदीच्या नावाची एक PNG दिली आहे मित्रांनो, तिला सुद्धा ॲड करा. अशा प्रकारे ॲड करायचे तिला सुद्धा ॲड करून घेतो मी. अशा प्रकारे तिला सुद्धा ॲड करायचे. त्यानंतर प्लसच्या आयकॉन गेल्यावर टेक्स्टमध्ये आणि न्यू टेक्स्टवर डबल टॅप करून तुमची जी कोणती हळदीची डेट असेल ती डेट अशा प्रकारे सेट करायची. त्याला सुद्धा एक कलर द्यायचा आहे, तोच कलर देते मी. त्यानंतर फॉन्टवर जाऊन मित्रांनो, माय फॉन्टमध्ये जाऊन अशा प्रकारे त्याला सुद्धा एक फॉन्ट लावायचं आहे. अशा प्रकारे त्याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करायचं आहे. अशा प्रकारे सेट करायच्यानंतर प्लसच्या आयकॉन जाऊन फ्रॉम गॅलरीवर गेल्याच्यानंतर 3 लाईन्सवर जाऊन फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर परत आपलं विवाह स्थळ कुठे आहे त्याची PNG ॲड करायची. अशा प्रकारे त्याला सुद्धा ॲड करून घ्यायचं इथे मित्रांनो. परत त्यानंतर प्लसच्या आयकॉन जायचे, टेक्स्टवर जायचे. अशा प्रकारे न्यू टेक्स्टवर टॅप करून जे कोणते तुमचं विवाह स्थळ असेल ते टाईप करायचं मित्रांनो. मी फक्त कॉपी पेस्ट करत, त्या अगोदरच कॉपी केलेलं आहे मित्रांनो मी ते. त्यानंतर तुम्हाला इथे एक कलर द्यायचा आहे मित्रांनो, याला सुद्धा एक फॉन्ट लावायचा आहे. माय फॉन्टमध्ये जाऊन अशा प्रकारे त्याला सुद्धा एक फॉन्ट लावायचा आहे. फॉन्ट लावल्याच्यानंतर त्याला सुद्धा सेट करून घ्या. अशा प्रकारे सेट करायचं, त्याची साईज थोडीशी अशा प्रकारे मित्रांनो. नंतर प्लसच्या आयकॉन जाऊन फ्रॉम गॅलरीवर गेल्याच्यानंतर फोटोजमध्ये जायचं. फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर निमंत्रणची सुद्धा मित्रांनो आपण एक PNG दिलेली आहे, तिला सुद्धा ॲड करायची. तिला सुद्धा अशा प्रकारे ॲड करून घ्या. अशा प्रकारे ॲड करायचे तिला सुद्धा. नंतर परत प्लसच्या आयकॉन जायचं, टेक्स्टवर जायचे. न्यू टेक्स्टवर टॅप करून जे कोणते तुमचे निमंत्रणाचं नाव असेल ते नाव अशा प्रकारे ॲड करा. त्याला सुद्धा एक कलर द्या मित्रांनो. नंतर फॉन्टमध्ये जाऊन माय फॉन्टमध्ये जाऊन अशा प्रकारे त्याला फॉन्ट लावायचं एक मित्रांनो. अशा प्रकारे त्याचं नाव सेट करायचं, त्याचं सुद्धा नाव अशा प्रकारे त्याचं नाव सेट करा. अशा प्रकारे त्याचं नाव सेट करायचे. सेट झाल्याच्यानंतर आता राहिलं मित्रांनो, जो काही तुमचा लोगो असेल, तुमचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे. सेम तेच तुमचा लोगो ॲड करायचा मित्रांनो. जिथे कुठे तुमचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे. अशा प्रकारे लोगो ॲड करून घ्या तुमचा. ओके, अशा प्रकारे तुम्हाला जिथे सेट करायचं आहे तिथे तुम्ही सेट करू शकता. मी इथे सेट करतो मित्रांनो. अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सर्व PNGला लॉक करायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे जेणेकरून ते हलणार नाही मित्रांनो. अशा प्रकारे लॉक करून घ्या सगळ्या PNGला. लॉक केल्याच्यानंतर तुम्हाला एकदा झूम करून दाखवतो मित्रांनो कशा प्रकारे झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, एकदम HD क्वालिटीमध्ये झालेलं आहे मित्रांनो आपली लग्नपत्रिका बॅनर एडिटिंग. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला सुद्धा अशाच नवनवीन बॅनर एडिटिंग करायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडले असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.